म्हणजे त्यांनी काही केलं तर मी काय बोलायचं नाही, मिठाईचा बुडा मातोश्रीला पाठवू का? त्यांनी काही केलं तरी नोटीस माझ्या घरावर मी ऑफिशियली एवढं करून, आणि मी मेहनत करतो, मी व्यावसायिक आहे पहिल्यापासून. नुसतं राजकारणात भाषणं करत ह्याला त्याला चवताळून त्यांच्याकडून मर्डर करून घ्यायचं हे काम नाही केलं. मी मेहनत करतोय. इन्कम टॅक्सच्या अगोदर मी 7 नोकऱ्या केल्या याच मुंबईत. मला इतिहास सांगायचा ना माझा. मी कष्टाने मिळवलाय, आडमार्गाने नाही. राणे चवताळतात. आपल्या शेपटावर पाय दिली ना का वाघ कसा चवताळ, मला नाही सण होत आणि मी सण करणारा वगैरे नाही आहे. ह्या घटना मी आयुष्यात विसरणार नाही. काहीतरी नाही, हत्या झाली म्हणा. का झाले? बरोबर. शंभर टक्के मी मगाशी बोललो, काही अधिकाऱ्यांना चांगलं अवगत आहे. आता माफीचे साक्षीदार वाजे झाल्यानंतर कुंडल्या बाहेर येतील. ऐकून घ्या, दिशा साले यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आलाच नाही. 7 महिन्यात यावा लागतो. 7 महिन्यात तो आला नाही. पण आम्हाला माहिती आहे तेथे पण जो स्टाफ आहे ना, डॉक्टर आहे, आमच्या ओळखीचे आहेत. कोणाला दम दिला, कोण गाग. तुम्हाला सांगायचं, सुशांतच्या घरात एक सावंत नावाचा मुलगा होता. कुठे गेला हो? आहे बेपत्ता. हा जो रॉय म्हणालो, रॉय तिचा मित्र, अद्याप नाही सापडत. गायब आहे. कशी गायब झाली? दिशा सालेंच्या बिल्डिंगच्या सोसायटीची रजिस्टरची पानं का फाडली? तिने आत्महत्या केली. वॉचमॅन कुठे आहे? तितके गायब. गावी गेला. हे सगळ्या संशयास्पद गोष्टी काय सांगतात? कोण काहीतरी लपवतं. बरोबर आहे की नाही? मग तेच आहे, लपवणं भारी यावं. कोण? नाही, तुमची माहिती मला आता मिळते. 19 बंगले जागेवर काय नाही आहे. आमचे किरीट सोमय्या जाऊन आले, पण डॉक्युमेंटवर आहे. CRZ मध्ये पूर्वीचं बांधकाम रिकन्स्ट्रक्शन अलाव आहे आणि म्हणून जागा घेतली CRZची. नगरपालिकेला का अधिकाऱ्यांना चुकीचं सांगून बंगल्याची नोंद केली आणि बंगले दाखवण्यात आले. बंगले जागेवर नाही. CRZचा भंग आहे. केंद्र सरकारचा कायदा आहे. त्याचं डिटेल मला अजून मिळेल. पण हे कोणी करायला लावलं? स्वच्छ चारित्र्याचे माणसं कधी अनलिगल करत नाही. आणि 19 बंगले बांधतात. मराठी माणसाला मुंबईत घर घेता येत नाही हो. आणि 19 बंगले. आता म्हणा आम्ही तर अजून काय पाहिलंच नाही. मुंबईच्या दुरुस्तीमध्ये, बिल्डिंग दुरुस्तीमध्ये अनेक कंपन्यांनी कामं घेतली. त्यात एक कंपनी होती, मी विधान परिषद काढली होती. 28 कंपन्या आहेत नावावर, भागीदार म्हणून पार्टनर. मिसेस वायकर अधिक. हे सगळं असते येईल हो. तुम्हाला पण ब्रेकिंग न्यूज पाहिजे ना, अधूनमधून देत जाईन मी. कोण? आणि नवा मलिक तूच अडचणीत आहेस म्हणा. तो काय प्रतिकार करतो? जरा चालून आणि धावून दाखव. तुझे आधी स्थान कुठे आहे? त्यामुळे नको बोलू. तू काय घाबरतो? हे स्टेटमेंट दिले याचा अर्थ घाबरूनच नारायण राणेला. शंभर टक्के नाही. इथून दिल्ली सगळ्या परवानग्या माझ्याकडे आहेत.
अरे अभी बस हो गया ना। आप दिल्ली में पूछिए ना। आप बोल ना भाई एक बाबा त्याचं। हाँ बोलिए। टीएमसी की एक नोटिस आई है आपके घर के संदर्भ में, उसके बारे में आपकी क्या प्रतिक्रिया है, उस पर आप क्या स्पष्टीकरण? मेरे घर के बारे में मुझे एक नोटिस दिया गया, मेरे नाम पे नहीं है। हमारे घर के किसी भी, मेरे दोनों बेटे के भी नाम नहीं है, खाली घर का नाम लिखा है और बाहर चिपका के चले गए नोटिस। उन्होंने लिखा है कि आपका घर का मेजरमेंट लेना है, हमें परमिशन दीजिए, इतना ही है, इनलीगल कुछ नहीं। मैंने उनके पास मैं जांच किया कि उनके पास शिकायतें हैं। अभी तक 3 टाइम इंक्वायरी हुई, उसमें महानगर पालिका ने कहा कि आपके इधर इनलीगल कुछ नहीं है। ऑफिसर ने भी लेटर भी दिया, सब कुछ बोला। अभी ये 4th टाइम है नोटिस देने का। मुंबई महानगर पालिका को एक ही काम है, रानी का घर का मेजरमेंट लेना। बाकी ये मुंबई सिंगापुर बनाने वाले थे, शंघाई बनाने वाले थे। अभी ये इतने 25 साल के अंदर मुंबई की हालत तो बहुत बेकार। जितना इन लोग ने इनलीगल किया है ना, मैं निकलते जाऊँ ना रोज का मेरे को, मगर बाकी लोग का नहीं ये करना है। मगर जिनका जो हमारे पीछे पड़े है ना, उनका हर कुंडली मेरे पास है, क्या क्या जिंदगी में किया। जिसका मैं नाम बोला, रमेश मोरे, ये जया जादव, ऐसे बहुत है। थाना के खोपकर है, वो पहले गए, वही हत्या हो गई उनकी। तो ये सब आस्ते आस्ते बाहर आ जाएगा। और ये जो कर रहे हैं, सरकार चला नहीं सकते हैं, तो लोगों को अलग दिशा में डाइवर्ट करने का ये कोशिश है। हमारे दोस्त है जरा मातोश्री पार्ट 2 को लेकर भी आपने कहा कि उसमें बहुत गैर कानूनी चीजें हैं, लेकिन पैसे देकर के सारी चीजें रेगुलराइज कराई। बाद में किए, पहले इनलीगल ही कंस्ट्रक्शन था। और वहां भी हमारे आर्किटेक्ट सेम है। दादा, एक चौंकाने वाला मामला है। जिस वार्ड ने आपको नोटिस भेजी है, वो वार्ड खुद इलीगल है, उसके 3 फ्लोर इलीगल है। किसके वार्ड के? क्या बात कर रहे हैं? अरे वाह वाह, ये हाईलाइट है। ये ब्रेकिंग न्यूज दीजिए अभी सब लोग। मैं कल ऑफिसर आएंगे ना, तो मैं उनको कहूंगा मेरा मेजरमेंट कभी भी लो, पहले तो आपका 3 वार्ड है ना, फ्लोर है ना, वो रेगुलाइज करके हमारे पास आएगी। है? नहीं तू मैं देखिए, मेरी प्रेस है, वो हमें एडवाइजर है दोनों। वो एक्टर को पीछे भी रहते हैं ना करने के लिए, वैसे दोनों है। तो दिशा सालियान, मैं कहा ना, देखते हम समझते हैं, नहीं हमें विश्वास है दिशा सालियान की बलात्कार करके हत्या की है। उस वक्त पुलिस उस फ्लोर पे वहां थे, किसके प्रोडक्शन के लिए थे वो नाम बाहर नहीं आया। दिशा सालियान का पोस्टमार्टम हुआ, रिपोर्ट बाहर नहीं आया, उस पे बलात्कार हुआ है, कितने लोग ने किया है, हत्या कैसी हुई, कार लगा, कोई पोस्टमार्टम नहीं है। कल समझो सत्ता बदली हो गई तो डॉक्टर लोग सब बोलेंगे। अभी वाजे नहीं क्या बोल रहे हैं, अनिल देशमुख बेचारा अंदर है, इन लोग का बदली उन्होंने किया और उसको काम पे लगाया। किसमें? किसका? सुशांत सिंह का बात कर रहे हैं। अरे मैं हादसा बोला मराठी में कहा, जब दिशा सालियान और सुशांत एक दूसरे को पहचानते थे, तो उसकी हत्या जब हुई तो कहा भी कमेंट्स करके सुशांत बोला कि जिन्होंने किया है मैं छोड़ूंगा नहीं। वो मैसेज इन लोग के पास जा गया, जिन्होंने मर्डर किया है वही सेम नाइट रात को उनके घर पे 5-6 गाड़ी लेके आए। उसमें एक मंत्री का सिग्नल वाली गाड़ी थी तापा में,
बीडिंग के लोगों ने देखा है। और अंदर जाके सुशांत जब भी उनको बोला नहीं मैं छोड़ने वाले, तो उसको चारों तरफ से पकड़ के मारा है। वो सावन लड़का उधर था जो अब गायब है। इस तरह से उनकी हत्या की गई है। ठीक नहीं, ऐसा कैसा बोलूँगा? ठीक नहीं कैसा करेंगे? ऐसा क्लोज तो नहीं हुआ, फाइल ओपन है। महाविकास अघाड़ी के लोग कह रहे हैं कि 8 महीने में कुछ भी सीबीआई में नहीं मिला। सीबीआई ने अरे इनको क्या मालूम, कौन बोलते हैं, उनको क्या मालूम है? पुलिस हो, सीबीआई हो, ईडी हो, उनका वर्किंग कैसा है? मर्डर केस कभी भी ओपन हो सकती है। आपने ईडी का भी उल्लेख किया है। हाँ, ईडी का उल्लेख किया अपने ट्वीट के अंदर कि 4 ऐसे मातोश्री के लोग हैं जिनको नोटिस आई। 4 कौन उनके करीबी हैं या उनके परिवार से हैं? परिवार के लोग हैं। करीबी क्यों? एक करीबी है, रिलेटिव है, 3 घर के हैं। तुला तर अजिबात सांगणार नाही। आपसे जानना चाहेंगे, हमेशा जो भी बात आती है तो दिशा और एसएसआर की मौत की बात सामने रखी जाती है। Did you approach CBI with some concrete evidence to support your claims what you have been claiming now, sir? मेरे पास मांगेंगे जब मैं दूंगा। हे आता काय तुम्ही काय दोघं नरेंद्र मोदींनी भाषण केलं लोकसभेमध्ये, त्याच्यानंतर महाराष्ट्रातून काँग्रेसने परप्रांतीय पाठवली आणि त्याच्यामुळे बाहेर कोरोना पसरला असा एक आरोप काँग्रेसकडनं सातत्याने केला आणि त्यातून महाराष्ट्रात काँग्रेसची आता अवस्था काय, नाचता आहे ना अंगण वाकडं। आता हिंदीवाल्यांना तू ट्रान्सपोर्ट एक करून सांग। हं. तर हे काय का, कशाचा काय संबंध? तिथून पाठवले, कोरोना घेऊन आले, बॅगा भरून सोडून दिले। अरे काय आहे, चेष्टा? आता हे सगळं आहे ना, आता काँग्रेसचं काय फरफडत चाललंय। 2-4 खाती मिळाली आहेत, ते समाधानी मंत्री आहेत, ते मंत्री बाकीच्यांना पुरा पक्ष ते अस्त होत चाललंय, आकुंचन पावत आहेत। दादा आपकी प्रेस कॉन्फ्रेंस के बाद इस तरीके से नोटिस आना या फिर बीच में नीतीश राणे के खिलाफ गिरफ्तारी का वारंट इशू करना। देखो भाई साहब, वो नीतीश को वारंट और जो भी हादसा हुआ आप लोग को मालूम है। नीतीश आजकल प्रैक्टिस कर रहा है फिल्मी एक्टर लोग का आवाज निकालने का। हाँ, उसमें ये भी आवाज, एनिमल का आवाज भी वो थोड़ा बहुत निकालते हैं। हम लोग का मनोरंजन रोज करता है थोड़ा बहुत। उसी तरह वहाँ एमएल लोग का मनोरंजन किया तो गुस्सा क्यों आया? गुस्सा क्यों है? क्या मतलब है कैट से, ये मांजर से क्या मतलब है? कुछ है क्या? तो मैं इसलिए जो मराठी में कहा, पहले टाइगर कहते थे, अभी बिल्ली का आवाज आए तो गुस्सा आता है। इसका मतलब क्या रिलेशन है? हम लोग मराठी में मावशी बोलते हैं, बरोबर ना, वाघाची मावशी। नेत्यासोबत अभिनेता असं व्हावं अशी काही सल्ला आहे तुमचा? कोणाचा? नाही, तो राजकारणातला अभिनेता हो, राजकारणातलं पण कला क्षेत्रातलं नको, फिल्मी नको। मला असा अर्थसंकल्प झाला या अर्थसंकल्पात तुमच्या खात्यावर जास्त भर देण्यात आला। सामान्य माणसाला उभं करण्यासाठी लघु सूक्ष्म आणि मध्यम जे खातं आहे त्याला बळकटी दिली पाहिजे असं देखील म्हणण्यात आलं। त्यामुळे आता तुमचं नेमकं पुढचं विजन काय असणार आहे? माझं विजन असं आहे, देशातल्या गरीब बेकार लोकांना, तरुण तरुणींना एमएसएमईच्या माध्यमातून उद्योजक बनवणं, त्या उद्योजकातून लोकांना रोजगार निर्माण करून देणं, देशाचं उत्पन्न वाढवणं, देशाचा GDP वाढून, एक्सपोर्टही वाढून देश आत्मनिर्भर बनावा हे पंतप्रधानांची इच्छा आहे। त्याचं योग्य रीतीने पालन करून GDP वाढायला एमएसएमई अतिशय चांगल्या प्रकारे काम करते। त्यासाठी माननीय पंतप्रधानांनी आमच्या खात्याला 5 लाख रुपये फंड दिलेला आहे, प्रोविजन आहे 5 लाख कोटी। आपने महाराष्ट्र सरकार को 3 पत्र लिखे अपने खाते से संबंधित। वो एक भी नहीं, या इंडस्ट्री मिनिस्टर मीटिंग में बैठा तो भी सोता है। तो अभी हम लेटर लिख के कुछ फायदा नहीं है, कुछ उनका एक्शन नहीं है। महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती एकदमच खराब आहे का? राष्ट्रपती राजवट लागू शकते? मी जरा विचारून येतो आणि सांगतो तुम्हाला।
सुधीर मुनगंटीवार यांनी आता वक्तव्य केलं की आतापर्यंत 98 सुद्धा या सरकारनं केल्या आहेत. 100 होण्याची आम्ही वाट बघतो आहे. आणखी 100 भरलंय की राष्ट्रपती राजवट लागू शकते असं त्यांनी वक्तव्य केलं. नाही, त्यांचं वक्तव्याला एक मराठी म्हण आहे, 100 भरले का संपलं. चल तर 100च्या जवळ येत आहेत. खरं म्हणजे मला सांगावं, 100ची वाट पाहायची गरज नाही. महाराष्ट्राला, शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असा कारभार अभिप्रेत नाही सुडाचा. कोणाच्या घर बसवा, घर उद्ध्वस्त करू नका. माझंच नाही, माझं तर सोडा, कोणी महाराष्ट्राचा नागरिक आहे, बेकार असेल, तो शेतकरी आहे, मजूर आहे, कामगार आहे, भिकारी आहे, त्याला 2 टाइम जेवण कसं मिळेल, छत कसं मिळेल, अंगावर कपडा कसा मिळेल, याचं चिंता मुख्यमंत्र्याला असली पाहिजे. असं काही दिसत नाही. केंद्रीय मंत्री है, महाराष्ट्र की राजनीति से काफी अनुभव है आपको. मेरे को बोला और आप मंत्री हैं और अनुभव काफी है. जिस तरह कर्नाटक में हिजाब वाला मामला सामने आ रहा है, इस मामले में आपकी क्या नो कमेंट्स, ओनली महाराष्ट्र. दादा, आदित्य ठाकरे म्हणाले राजकारणातलं मला प्रदूषण संपवायचं आहे 2024ला. अरे वातावरणात तर संपवा, मग राजकारणात तर संपवा. अजून मला लहान आहे, मी काय त्याच्यावर जास्त काही टीका करत नाही. लहान आहे, जी काय जबाबदारी आहे ना राज्य सरकारची ती आधी पूर्ण करा. मुंबईतलं प्रदूषण बघा, आजार बघा, किती प्रकारचे आजार आहेत. कोरोना जास्त का आला मुंबईत, जास्त लोक का मेली, याचा अभ्यास करा. त्यामुळे राजकीय उत्तर देण्यापेक्षा काहीतरी पूर्वीचा जो काय तुमचा इतिहास असेल त्यापेक्षा वेगळं काही करून दाखवा ना. माझ्या शुभेच्छा आहे चांगल्या कामाला. दादा, काल एकनाथ शिंदे म्हणत होते की जेव्हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला की तुम्ही जे ट्विट केलेलं आहे, तर ते म्हणाले की आम्ही अशा ट्विटला घाबरत नाही शिवसेना आणि आम्ही घाबरत नाही. त्याला जर नावं सांगायची इच्छा तर त्यांनी